नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत पालकपुरी रेसिपी। सर्वात आधी पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून नंतर कढईमध्ये गरम पाणी टाकायचं आहे। त्यामध्ये आपल्याला पालक टाकून थोडंसं उकळून घेतल्यानंतर लगेचच ते थंड पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। त्याला म्हणतात ब्लांचिंग करणे। ब्लांचिंग याच्यासाठी केली जाते जो की पालकाचा रंग आहे तो हिरवा जशाच्या तसा राहो यासाठी तो थंड पाण्यामध्ये लगेच टाकून घ्यायचा आहे आपल्याला गरम पाण्यातून काढल्या आणि हे जे नंतर थोडेसे 5 मिनिटांनंतर लगे आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याची बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे। त्यासोबतच आपल्याला लसूण, हिरवी मिरची, मीठ, जिरे ह्या गोष्टी टाकून आपल्याला त्याची एकदम छान अशी प्युरी करून घ्यायची आहे। देन गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं, थोडंसं बेसन पीठ टाकून ही जी प्युरी केलेली आहे आपण ती त्यात टाकून छान प्रकारे अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आणि ही कणिक 10 मिनिटं झाकून ठेवायचे। ते झाल्यानंतर अशा छान पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। कढई ठेवायची, तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये एक एक पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे। आणि पहा, या पुऱ्या खूप छान, खूप टेस्टी असतात। आपले घरातील लहान मुलं वगैरे पालकाची भाजी खायला टाळाटाळ करतात बघा, अशा मुलांसाठी ही पालक खूप उत्तम आहे। आणि पालकामध्ये आयरनचं सोर्स सगळ्यात जास्त असल्यामुळे रक्तवाढीसाठी पालक हा खूप आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे। सर्वांनी जर पालकाची भाजी खाऊ वाटत नसेल तर नक्कीच अशा पुऱ्या बनवून तुम्ही खाऊ शकता आणि खरंच खूप टेस्टी आणि खूप चांगल्या पुऱ्या लागतात ह्या। थँक्यू।